इंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। गरबा सुरू असताना धुळ्यात 2 गटात तुंबळ हाणामारी, तिघांवर गुन्हा। धुळे बस स्थानकाची दयनीय अवस्था, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकाऱ्यांना घेराव। अवैध गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा छापा। परवानगी न घेता नवरात्रीचे कार्यक्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी, ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांची मागणी। पतव्यवसायांवर लादलेली अतिक्रमणाची नोटीस मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, आझाद समाज पार्टीची मागणी। चित्तांग या अहिराणी चित्रपटाचे 27 ऑक्टोबरला होणार प्रदर्शन। नवरात्रोत्सवानिमित्त एकविरा देवी मंदिरात आज कुमारिकांचे पूजन। नवरात्रोत्सवाचा उद्याचा रंग मरुण, कात्यायनी मातेशी संबंधित। राज्य निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर। शिवपूजेने जीवनात मोक्ष प्राप्त होतो, प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज। जिल्ह्यात गोवर्गीय प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे देवपूर मधील जीटीपी स्टॉप जवळ नवरात्री निमित्त गरबा दांडिया सुरू असताना 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना काल रात्री 11 वाजता घडली। यावेळी एक तरुण चॉपरच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून एकाने आपल्या जवळील पिस्तूलने गोळी झाडली होती। मात्र या पिस्तूलचा नेम चुकल्याने मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी तिघांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आदी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। अरविंद नंदुलाल बैसाणे व महेश उर्फ बाळा नंदुलाल बैसाणे राहणार इंदिरानगर वाडीभोकर रोड देवपूर धुळे यांचे आणि मीत भांबरे राहणार गौतम नगर, दादू कपूर राहणार बिलाडी रोड एकता नगर आणि प्राशिक वाघ राहणार राजवाडा वाडीभोकर रोड या संशयितांचे गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मागील भांडणामुळे वाद होते। दोन्ही गट एकमेकांशी बोलत नव्हते। काल रात्री 11 वाजेच्या सुमारास जीटीपी स्टॉप जवळ अरविंद बैसाणे व बाळा बैसाणे हे जीटीपी स्टॉप जवळ गरबा दांडिया पाहत असताना त्याचवेळी मीत भांबरे व त्याचे 8 ते 9 साथीदार देखील तेथे हजर होते। यावेळी दोन्ही गट एकमेकांना समोर पाहून खुन्नस दाखवित होते। यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले। सुरुवातीला गरबा मंडळाजवळ त्यांच्यात हाणामारी झाली। यानंतर शनी मंदिरासमोर पुन्हा जोरदार हाणामारी झाली। या हाणामारीत प्राशिक भांबरे याने अरविंद बैसाणे याला पाठी मागून धरून ठेवले, तर मीत भांबरे याने त्याच्याजवळील धारदार चॉपरने त्याच्या पोटाच्या खाली वार केलेत। यात अरविंद बैसाणे हा गंभीररित्या जखमी झालाय। यावेळी दादू कपूर याने त्याच्याजवळील पिस्टलने बैसाणे याच्या दिशेने राऊंड फायर केलेत। मात्र नेम चुकल्याने पुढील अनर्थ टळला। अचानक झालेल्या या टोळी युद्धामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। या हाणामारीत जखमी झालेल्या अरविंद बैसाणे याच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी जखमी अरविंदचा भाऊ बाळा बैसाणे याने देवपूर पोलीस ठाण्यात येऊन रीतसर फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी मीत भांबरे, दादू कपूर, प्रशिक वाघ व अन्य 7 ते 8 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे। आज सकाळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी पथकासह भेट दिली। यावेळी ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते। अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। आज धुळे जिल्ह्यातील देवपूर हद्दीमध्ये एक 307चा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये जखमी व्यक्ती आहे अरविंद बैसाणे नामक आहे आणि हे काही मित्र लोक आणि इतर समोरचे मित्र लोक हे नवरात्रीमध्ये गरबा पाहायला गेले होते। त्यामुळे मागच्या भांडणाच्या कारणावरून त्याच्यावर वादावादी झाली। त्यानंतर त्या भांडणाचं पर्यवसन ते हाणामारीत झाली आणि त्यामध्ये एक आरोपी आहे मीत भांबरे आणि त्या इतर मित्रांनी त्यावर कोयत्याने वार केलेला आहे। त्यामुळे त्या आपण 307चा गुन्हा दाखल आहे। आरोपी अजून फरार आहेत। आरोपींचा आपण शोध घेत आहोत आणि जे जखमी व्यक्ती त्या तब्येत स्टेबल आहे। पुढे तपास चालू आहे।
धुळे बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। याकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा बस स्थानक प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात। या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानक आवारात निदर्शने करीत अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता। महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर आगार हे अभियान या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील स्वच्छ व सुंदर बस स्थानकाचा विभागनिहाय सर्वे अधिकाऱ्यांकडून गेल्या आठवड्यात करण्यात आला। या अभियानाअंतर्गत बस स्थानकांना तेथील आगाराने राबविलेल्या स्वच्छता उपक्रमाबद्दल बक्षिसं देण्यात येणार आहेत। या मोहिमेअंतर्गत धुळे बस स्थानकाचा कायापालट करण्यासाठी सामाजिक संस्था, व्यापारी यांचा सहभाग घेण्यात यावा असे निर्देश शासनाने दिले असताना धुळे बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून थातूर-मातूर रंगरंगोटीचे काम करून त्यांना राजकीय फायदा मिळवून देण्याचे काम केले आहे। गेल्या 4 वर्षात धुळे बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण आवारात प्रचंड कचरा, मातीचे ढिगारे, मोठमोठे दगड, खडी, प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ असे वातावरण असून त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे। परिवहन विभागाला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देण्यात धुळे विभागाचा प्रथम क्रमांक दरवर्षी लागतो। असे असताना देखील महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्रालयाकडून धुळे बस स्थानकातील समस्या, आगाराची दुरुस्ती, आगारातील डांबरीकरण यावर कुठलाही निधी मंजूर केलेला नाही। त्यामुळे या आगाराची प्रचंड दुरावस्था झालेली असताना धुळे आगारातील अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस भूमिका या बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी घेतलेली नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर आगार अभियानाअंतर्गत धुळे आगाराची लाज वाचावी याकरिता अधिकाऱ्यांनी एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हा अध्यक्षाला हाताशी धरून राजकारण करून त्याला राजकीय फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याच माजी जिल्हा अध्यक्षांकडून धुळे बस स्थानकाच्या आगारासाठी त्यांच्या राजकीय वलयाचा फायदा घेऊन कोट्यावधी रुपये मंजूर करून घ्यावेत व आगाराची दुरुस्ती करावी। 4 वर्षापासून धुळे मनपासाठी हजारो कोटींचा निधी आणणारे भाजपा या शहर अध्यक्ष यांनी स्वखर्चाने धुळे शहर सुंदर करण्याचा चालविलेला हा प्रयत्न हास्यास्पद प्रकार असून पदावर कार्यरत असताना, निधी हातात असताना हे चांगले काम त्यांनी का केले नाही असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उबाटा या वतीने आज आगाराचे डेपो मॅनेजर व विभाग नियंत्रक यांना घेराव टाकत केली। या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बसस्थानकातील दुरावस्था त्यांच्या डोळ्यासमोर दाखविली। यावेळी आवारात प्रचंड कचरा, घाणीचे साम्राज्य आढळून आले। शिवसेनेने केलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी विभाग नियंत्रकांनी संबंधितांना दिले। याप्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन यांच्या स्वखर्चातून बस स्थानकाच्या समोरील दर्शनी इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करण्यास अधिकाऱ्यांनी मान्यता दिली। शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत अधिकाऱ्यांनी केले। याप्रसंगी शिवसेनेचे नंदुरबार संपर्क प्रमुख माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी, विनोद जगताप, कैलास मराठे, महादू गवळी, अण्णा फुलपगारे, प्रवीण साळवे, संजय जवराज, लखन चांगरे, विष्णू जावडेकर, अजय चौधरी, सागर निकम, वैभव पाटील, नितीन जडे, गुलाब धोबी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बस स्थानक सुशोभित करण्याचे योजले आहे। त्याद्वारे निविदा सुद्धा मागच्या 5-6 महिन्यापासून वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये दिल्या गेल्या होत्या। त्यातनं काही जणांनी पुढाकार घेऊन धुळे शहराचं बस स्टँड मध्यवर्ती बस स्थानक सुशोभीकरणाचं काम सुरू केलं होतं, पण त्या ठिकाणी असं आढळून आलं तिथे सुशोभीकरण 10% पण नाही आणि जाहिरातबाजी ही जवळजवळ 90% होती। बघायला गेलं त्यांचा असा उपक्रम आहे की तुम्ही 80% सुशोभीकरण करा आणि 20% जागा तुमच्या पर्सनल जाहिरातीकरता वापरू शकता तुम्ही इथे। पण जेव्हा तिथे शिवसेनेने पुन्हा पदाधिकारी तिथे पोहोचलो, अतुल सोनवणे, धीरज पाटील, मी आणि सर्व लोक, तेव्हा असं झालं की फक्त जाहिरातबाजी केली गेलेली आहे आणि सुशोभीकरण हे नावालाच केलं गेलं आहे। आणि त्यावर धुळे जिल्हा शिवसेनेने आक्षेप घेतला आणि तिथले जे वाहन नियंत्रक आहेत गीते साहेब आणि तिथले जे आगार प्रमुख आहेत देवरे साहेब यांच्याकडनं आम्ही असं लेखी घेतलंय की यापुढे असं कोणत्याही प्रकारचं काम तिथे होणार नाही आणि जर बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत होणार असेल त्यातही शिवसेना पुढाकार घेऊन धुळ्यातील सुशोभीकरणाचा नक्कीच प्रयत्न करेल। धन्यवाद। शेतात अवैधरित्या गांजांच्या झाडांची लागवड करणाऱ्यांवर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत 56,08,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम देवसिंग वांगऱ्या पावरा
राहणार हिसाळे, तालुका शिरपूर, हा सध्या गोरक्षनाथ पाडा हिसाळे येथे राहतोय. तो कसत असलेल्या गोरक्षनाथ पाडा येथे शेतामध्ये प्रतिबंधित गांजाच्या झाडांची लागवड केलेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह पथकास दिले. त्यानंतर सूर्यवंशी यांनी पथकासह मिळालेल्या बातमीप्रमाणे गोरक्षनाथ पाडा शेत शिवारातील शेतात जाऊन पाहिले असता शेतातील तूर व कापूस पिकाच्या मध्यभागी एकूण 1240 गांजांची झाडांची लागवड केली असल्याचं निदर्शनास आलंय. त्यानंतर देवसिंग पावरा याच्यावर कारवाई करत 56,08,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र माळी, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, किशोर पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल राजू गीते यांनी केली होती. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये काल एक मोठी धडकबाज कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 2 कारवाईमध्ये पहिली कारवाई आपल्या LCP हेमंत पाटीलच्या टीमने केलेली आहे. त्यामध्ये जवळ 56 लाखाचा गांजाचा आपण माल जप्त केलेला आहे. गांजाची शेती त्या ठिकाणी करण्यात येत होती. तूर आणि कापूस या पिकाच्या मध्ये अवैधरित्या हे त्यांनी शेती केली होती. त्यामध्ये एक आरोपी देवीसिंग वांगऱ्या पावरा हा निष्पन्न करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. आणि दुसऱ्या घटनेमध्ये ठाणे पोलीस स्टेशनचे API पावरा आणि त्याच्या टीमने जवळजवळ 50 लाखाचा गांजाची झाडे आपण जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये देखील आरोपी निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि याचा पुढे तपास चालू आहे. कार्यालयीन वेळेत मनपाच्या शासकीय इमारतीवर साऊंड सिस्टीम लावून परवानगी न घेता नवरात्रीचे कार्यक्रम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंग करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भाचं निवेदन देऊन केले आहे. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता अर्जदार मनपाच्या टपाल विभागात अर्ज देण्यासाठी गेले असता त्यास टपाल विभागात एकही कर्मचारी आढळून आला नाही. या संदर्भात अतिरिक्त उपायुक्त यांच्या दालनात जाऊन विचारपूस केली असता सर्वच महिला कर्मचारी आयुक्त यांच्या कार्यालयावरील जागेवर साऊंड सिस्टीम लावून नवरात्रोत्सवाची तयारी करण्यात मग्न असल्याचं दिसून आले. या कार्यक्रमाला कोणाची परवानगी देण्यात आली, अशी परवानगी देता येते का, असे कार्यक्रम शासकीय इमारतीवर करणे योग्य असतात का, असे अनेक प्रश्न उपस्थित करून असे कार्यक्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नमस्कार, मी IT ॲक्टिव्हिस्ट जर्नलिस्ट ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी. विषय गंभीर होता म्हणून आज आम्ही एवढे नागरिक इथं आज जमलेलो आहे. काल संध्याकाळी थोडक्यात सांगतो, काल संध्याकाळी 5:30 वाजेला 5:10 मिनिटं इकडे तिकडे झाले असतील. 5:30 वाजेला मी टपाल विभागात अर्ज देण्यासाठी आलो. मला काही कॉम्प्लेक्स संदर्भात माहिती हवी होती. टपाल देण्यासाठी आलो तर टपाल कार्यालयात एकही महिला कर्मचारी नाही, कोणीच नाही, म्हणजे कोणीच नव्हतं टपाल विभागात. आपले मित्र आहे वसुली विभागातले ते कर्मचारी, त्यांना मी विचारणा केली तर ते बोलले टपाल विभागात बघा भैया असतील. तर ते माझ्यासोबत आले. टपाल विभागात कोणी दिसला नाही. मग मी 4-5दा विचारणा केली, थांबलो. टपाल घ्यायला कोणीच उपलब्ध नव्हता. त्यावेळेस मी आयुक्त मॅडमांच्या कार्यालयात आलो. आयुक्त मॅडम त्यांच्या शासकीय कामानिमित्त रजेवर आहेत का काय ते उपलब्ध नव्हते. उपायुक्त मॅडमांकडे आलो तर त्यांच्या प्रशासकीय कामाची मीटिंग चालू होती. आस्थापना विभागाची मीटिंग चालू होती. त्याच्यानंतर मी अतिरिक्त मॅडमांकडे गेलो. मॅडम म्हटलं तुम्ही माझा टपाल घ्या. मॅडम बोलले माझ्याकडे टपाल का बरं देता. म्हटलं टपाल विभागात कोणीच उपलब्ध नाही. असं कसं होईल म्हणे. म्हटलं असंच आहे मॅडम, कोणीच एक अर्धी नगरपालिका खाली दिसत आहे. ते म्हणे असं कसं का बरं. तर मी अजून जास्ती विचारपूस केली तेव्हा मला कळालं की वरती 3री माळ असल्यामुळे नवरात्राची काल 3री माळ होती तर त्याचा गरब्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. साऊंड सिस्टीम लावून गरब्याचा कार्यक्रम. आणि कारण म्हणजे सांगावं लागत आहे 5 ते 6 लोक रोज दगावते. आमचा गौरव दादा पण त्याच्यामध्ये मेले. आता आयुक्त मॅडम स्वतः महिला आहेत. मी त्यांना विनंती केली, विनंती अर्ज दिलेला आहे, तक्रारी अर्ज पण दिलेला आहे की अशा महिलांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना याच्या पुढे महानगरपालिकेत शासकीय इमारतीमध्ये असे काम होऊ नये अशी मी त्यांना आज विनंती केलेली. ऐन सणासुदीच्या काळात पथव्यवसायांवर लादण्यात आलेली अतिक्रमणाची नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करून उपोषणास बसू, अशा इशाऱ्याचे निवेदन आज आझाद समाज पार्टीतर्फे आयुक्तांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आनंद लोंढे, समाज समता संघ जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, एएसपी जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, प्रवीण पाटील, दीपक साळुंखे, योगेश सोनार, देवा वाडिले, मोहन तावडे, विजय खेडकर, राजू वाडिले, आनंद वाडिले आदी उपस्थित होते। आज माननीय कलेक्टर साहेबांना धुळे जिल्ह्यातील आणि धुळे शहरातील जे आपले रस्त्यावर व्यवसाय करणारे गरीब व्यावसायिक आहेत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। 10 तारखेला एक महानगरचे जे आपले रस्त्याचे जे प्राधिकारी आहेत, उपविभागीय अभियंता जाळटे साहेब यांनी एक नोटीस दिली अतिक्रमण हटावची। तर त्या नोटीसमध्ये त्यांनी तात्काळ सगळ्यांनी ते अतिक्रमण काढावे आणि अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल, त्यांचं सामान जप्त केलं जाईल असे धमकीवजा जे काही नवीन नोटीस दिलेली आहे तर त्याचा आम्ही निषेध करतो। आणि ऐन सणासुदीच्या काळामध्ये आज सर्व व्यावसायिकांना पोटापाण्याचा विषय असताना त्यांना तिथून काढण्यात येत आहे, तर अन्यायकारक निर्णय आहे। निर्मूलन करण्याबद्दल जे काही आहे अतिक्रमण निर्मूलनाला आमचा विरोध नाही आहे, पण तो योग्य वेळी करण्यात यावा, योग्य पद्धतीने करण्यात यावं ही आमची मागणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मोठमोठे अतिक्रमणं आहेत व्यावसायिकांचे ते न काढता गरीब होतकरू रस्त्यावर जे रोज हातगाडीवर येतात किंवा अन्य भाजी विक्रेते असतील यांचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। हा दुजाभाव व्हायला नको। आणि त्याच्यानंतर जी काही रस्ता अतिक्रमण संदर्भातली जी काही बैठक झाली होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रतिनिधींना बोलवण्यात आलेलं नाही, एकतर्फी निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मी या गोष्टीचा निषेध करतो आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदनात विनंती केलेली आहे किमान 4 महिने ही कार्यवाही करू नये, त्याच्यानंतरच कार्यवाही करावी। पण कार्यवाही करण्याच्या आधी पर्यायी जागा चांगल्या पद्धतीने यांना उपलब्ध करून देण्यात यावी आमचं निवेदन आहे। आणि जर येत्या 10 दिवसात या निवेदनावर विचार झाला नाही तर आम्ही धुळे शहरात एक मोठा तक्रार म्हणा किंवा आक्रोश म्हणा आम्ही या प्रशासनाच्या विरोधात दाखवणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आयमन फिल्म्स प्रस्तुत आरिफ शेख यांची निर्मिती असलेल्या आणि दिग्दर्शक फैज अहमद यांनी दिग्दर्शित केलेला चित्तांग या अहिराणी चित्रपटातील गीतांचे ज्येष्ठ कथा गीतकार लेखक विश्राम बिरारी यांनी धुळ्यात 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रपरिषदेत विमोचन केले होते। चित्रपटाचे कथा, पटकथा, लेखक व दिग्दर्शक फैज अहमद, ज्येष्ठ कलावंत विश्वासराव भांबरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील, नाट्य चित्रपट कलावंत भटू चौधरी, सुभाष शिंदे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे, सचिन बागुल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते। फैज अहमद यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी चंदन हा पहिला अहिराणी चित्रपट दिग्दर्शित केला होता। मोठ्या कालावधीनंतर अथक परिश्रमातून त्यांनी आता चित्तांग हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे। या चित्रपटातील दणदण करत चालणं हाय गाडं व कितल्या मार्शल गाड्या हो शिट्ट्या या 2 गीतांचे पत्रकार परिषदेत विश्राम बिरारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। येत्या 27 ऑक्टोबर रोजी चित्तांग हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती टॉकीज येथे प्रदर्शित केला जाणार आहे। या चित्रपटात मुंबईतील स्टार कलाकारांसह खानदेशातील अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत। सामाजिक व कौटुंबिक विषयावरील हा चित्रपट आहे। खानदेशातील अहिराणी व मराठी भाषिक कुटुंबांनी एकत्र येऊन हा चित्रपट अवश्य पाहावा असे आवाहन यावेळी फैज अहमद यांनी केले। नमस्कार, जय खानदेश। माझं नाव फैज अहमद धुळेकर। एक अहिराणी चित्रपट मी दिग्दर्शित केलेला आहे चित्तांग नावाचा। तर हा चित्रपट संपूर्ण खानदेशात 27 ऑक्टोबर पासून प्रदर्शित करत आहोत, रिलीज करत आहोत। तरी सर्व खानदेशी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की चित्रपटगृहात येऊन हा सामाजिक, कौटुंबिक आणि शेतकरी जीवनावर आधारित खानदेशी कल्चर वर आधारित हा चित्रपट ज्योती टॉकीज 27 तारखेला येऊन बघावं। सहकुटुंब, सहपरिवार सर्वांना माझ्यातर्फे आवाहन आहे की विनंती आहे की हा खानदेशातला चित्तांग चित्रपट येऊन बघावं आणि माझ्या संपूर्ण टीमला प्रोत्साहन द्यावं। जय खानदेश। धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनास गर्दी होत आहे। तसेच नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही साजरे केले जात आहेत। तर आज ललित पंचमीच्या पार्श्वभूमीवर मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेच्या वतीने कुमारिका पूजन कार्यक्रम साजरा करण्यात आला। एकविरा देवी मंदिरात मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेच्या वतीने
आयोजित कुमारिका पूजन कार्यक्रमात 101 कुमारिकांचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेचे संस्थापक सुमन पसारी, मार्गदर्शक अरुणा भराडिया, सचिव पल्लवी खंडेलवाल, मंगला तिवारी, तारा खंडेलवाल, शिला खंडेलवाल, तस्वीरा कुचेरिया, नेता पसारी, अनुजा तिद्दी आदि उपस्थित होते। मारवाड़ी युवा मंच मिड टाउन शाखा की ओर से हर साल दलित पंचमी के दिन कन्या पूजन यहाँ किया जाता है। 100 कन्याओं का पूजन होता है और यह कहने का सौभाग्य युवा मंच को सेक्यूरा देवी मंदिर संस्थान की ओर से मिलता है और प्रतिवर्ष यहाँ पर बड़े उत्साह से मनाया जाता है। कन्याओं का पूजन करती है और उन्हें प्रसाद के रूप में उपहार भेंट करती है। खानदेशची कुलस्वामिनी आई एकविरा माता यांचं जे आहे दरवर्षी मारवाड युवा मंच मिड टाउन शाखेतर्फे कन्या पूजन करण्यात येत आहे। दरवर्षी 151 कन्याचे पूजन होते आहे इथे आणि ललिता पंचमीचा महत्त्व असा आहे की आज माता जी आहे कन्याच्या स्वरूपात येते आहे म्हणून त्या दिवशी ललिता पूजन केले जाते। धन्यवाद। शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून झाली। या 9 दिवसांच्या उत्सवाला 9 रंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याला विशेष अर्थ आणि महत्त्व देखील आहे। आज नवरात्रोत्सवाचा 5वा दिवस होता। आजचा रंग पिवळा होता, तर उद्याचा अर्थात उद्या 6वा दिवस आणि उद्याचा रंग आहे मरून कलर। तर हा रंग कात्यायनी मातेचे प्रतिनिधित्व करतो। मरून म्हणजे शौर्य, धैर्य आणि अडचणी किंवा संकटांचा सामना करताना दृढ निश्चय। जेव्हा कोणी देवी दुर्गाकडे मदतीसाठी विचारतो तेव्हा ती त्यांना आवश्यक शक्ती आणि निर्भयता देते। राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आज धुळे तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी लकडू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशन पत्र सादर करण्यात येणार आहेत। त्यानुसार 16 ऑक्टोबर 2023 पासून संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झाली असून धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू असून यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आनंद खेडे, मंडळ अधिकारी कविता हाके, निवडणूक विभाग श्रीकांत देसले, मांडळ तलाठी एजी झालटे, तरवाडे तलाठी राहुल सोनवणे, बल्हाणे तलाठी योगिता चव्हाण यांच्याकडे सदर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी मांडळ ग्रामपंचायत गट प्रमुख डॉ संदीप पाटील, उमेदवार लकडू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, समाधान पाटील, प्रशांत पाटील, संभाजी पाटील, अरुण पाटील, रमेश सोनवणे, सुरेश पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, अशोक पाटील, पतिंग पाटील, उत्तम पाटील, छबुलाल पाटील, संभाजी पाटील, बाळू पाटील, देवीदास पाटील, दिलीप पाटील, गोटू पाटील, शालिक पाटील, सुधाकर पाटील, निंबा सोनवणे, राहुल पाटील, बाजीराव पाटील, खंडू पवार, सुधाकर पाटील, लालसिंग गायकवाड, तुकाराम सोनवणे आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। मांडळ ग्रामपंचायतीची 2023 पोटनिवडणूक लागलेले आहेत। आमचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य कैलासवासी संजय काशीनाथ पाटील यांच्या जागेसाठी सार्वत्रिक पोटनिवडणूक मांडळ ग्रामपंचायतीची लागलेली आहे। आम्ही त्यांच्याच फॅमिलीतील लकडू चांगा पाटील यांना सर्व गावांनी ठरवून उमेदवारी दिलेली आहे आणि आतापर्यंत सर्व झालेली कामं आणि सर्व गावकऱ्यांचा असलेला विश्वास यामुळे आमचे प्रतिनिधी श्री लकडू चांगा पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आई इंदासिनी मातेच्या कृपेने, विठू माऊलीच्या कृपेने आम्हा सर्वांना आहे आणि आज सर्व गावकरी आम्हाला याबद्दल साथ देतील याबद्दल शंका नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे शहरातील पारोळा रोडवरील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित श्री शिव महापुराण कथा व शिव महिमेस उत्साहात प्रारंभ झालेला आहे। राजू भावसार फेटेवाले आयोजित या कथेत शहादा येथील भागवताचार्य हरिभक्तपरायण खगेंद्रजी महाराज हे कथेचं निरूपण करत आहेत। कथेचा काल 3रा दिवस असल्याने भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली होती। वाटलं होतं तुला एक चमक मारावी, पण माझा नाईलाज आहे ना, हे चंद्रासारखं मला मारू देत नाही ना। तो भाग मोठं वाक्य विचारातून भगवान शिवाला तुम्ही ज्या पद्धतीने घडवाल तसा तो भगवान शिव घडणार आहे। म्हणून तर आपण सुद्धा शंकराचा एक आकार तयार केला आपल्या बुद्धीतून, कोणता की नर्मदेचा नदीचा प्रत्येक गोटा हा शिवलिंग आहे। ही आपली
जाऊन या एकदा अमरनाथला, जाऊन या एकदा. बघा त्या प्रकृतीने दरवर्षी लिंग तयार होतं आणि दरवर्षी ते लिंग समाप्त होतं. हे प्रकृती निर्मित लिंग आहे. अजून एक लिंग आहे श्रोतेजनो, ज्याला म्हणतात प्राणलिंग. आपल्या शरीरामध्ये आत्मात्वं गिरिजामती सहचरा प्राण शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती शंकराचार्यांनी केलेल्या मानस पूजेचा सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. काय म्हणाले बघा, इथे जे शिवलिंग स्थापन झालंय याला प्राणलिंग म्हणतात. किती झाले? हा 7. नीट बघा. प्रणवलिंग, नंबर 2 प्रगटलिंग, प्रकाशलिंग, प्रतिष्ठालिंग, प्रवासीलिंग, प्रकृतिलिंग आणि एक शेवटचं लिंग आहे श्रोतेजनो, प्रज्ञालिंग. गोवंशीय पशुधनास लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गोवर्गीय प्राण्यांची बाजार भरविण्यास तसेच जिल्हा अंतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी काही अटी व शर्तीनुसार मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये दिल्याचं वृत्त आहे. धुळे जिल्ह्यात लंपी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे यांची ने-आण करण्यास, प्राण्यांचे बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्राण्यांचे प्रदर्शने आयोजित करण्यास मनाई करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या 29 नोव्हेंबर 2022च्या अधिसूचनेनुसार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील लंपी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे नमूद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात लंपी चर्मरोग प्रादुर्भाव हा नियंत्रणात आहे. याकरिता खालील अटी व शर्तीस अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. अशा आहेत अटी व शर्ती. गोवर्गीय पशुधनाची किमान लंपी प्रतिबंधक लसीकरण 28 दिवस अगोदर झालेले असावे. लंपी रोगाने बाधित अथवा संशयित बाधित पशुधन बाजार आवारात व वाहतुकीस आणता कामा नये. पशु बाजार व आवारात कीटक, जंतू, मच्छर, माशा प्रतिबंधक द्रवणाची वेळोवेळी फवारणी करणे आवश्यक राहील. सर्व पशुधनास शक्यतो टॅगिंग, कानातील ओळख बिल्ले असावेत व त्यांच्या खरेदी विक्री पावतीवर उल्लेख असावा. प्राण्यांच्या रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 2009 मधील इतर तरतुदीचे काटेकोरपणे पालन केले जावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गरबा सुरू असताना धुळ्यात 2 गटात तुंबळ हाणामारी, 3घांवर गुन्हा. धुळे बस स्थानकाची दयनीय अवस्था, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकाऱ्यांना घेराव. अवैध गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा छापा. परवानगी न घेता नवरात्रीचे कार्यक्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी, अॅडव्होकेट प्रवीण परदेशी यांची मागणी. पतव्यवसायांवर लादलेली अतिक्रमणाची नोटीस मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, आझाद समाज पार्टीची मागणी. चित्तांग या अहिराणी चित्रपटाचे 27 ऑक्टोबरला होणार प्रदर्शन. नवरात्रोत्सवानिमित्त एकविरा देवी मंदिरात आज कुमारिकांचे पूजन. नवरात्रोत्सवाचा उद्याचा रंग मरुण, कात्यायनी मातेशी संबंधित. राज्य निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर. शिवपूजेने जीवनात मोक्ष प्राप्त होतो, प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज. जिल्ह्यात गोवर्गीय प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.